नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. कोलबाड परिसरातील आदर्श नगर येथील वैष्णवदेवी मित्रमंडळ आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सव गेली 32 वर्ष अविरतपणे सुरू आहे. या उत्सवाचे अंदाजे हे 33वे वर्ष आहे. नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या देवीच्या दर्शनाला भाविक भक्त एकच गर्दी करत असतात. भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक माजी नगरसेविका दीपा गावंड व समाजसेवक प्रशांत गावंड यांच्या नेतृत्वाखाली या उत्सवाचे भव्य दिव्य आयोजन करण्यात येत आहे. 10 दिवस विविध प्रकारचे धार्मिक सामाजिक उपक्रम इथे राबवले जात आहेत. 30 सप्टेंबर रोजी देवीचा अष्टमीचा होम मोठ्या मंगलमय वातावरणामध्ये इथे करण्यात येतो. गेली 32 वर्ष या ठिकाणी लाईव्ह दांडियाचे मोठ्या प्रमाणामध्ये आयोजन करण्यात येत आहे. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं होणाऱ्या दांडियाला प्रभागातील नागरिक तरुणाई एकच जल्लोषात सहभागी होतीये. तर यावर्षी पावसामुळे आलेल्या अस्मानी संकटामुळे हा दांडिया उत्सव रद्द करण्यात आल्याचं यावेळी समाजसेवक प्रशांत गावंड यांनी सांगितलं. सदर उत्सवाला स्थानिक व्यापारी नागरिक बंधू भगिनींचे विशेष पाठबळ लाभते. सदर उत्सव यशस्वी करण्याकरिता मंडळाचे कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेत आहेत. तयार करण्यासाठी उपस्थित असतात. आपल्याला पाहायला मिळतात. लोकांमध्ये अशाच वेगवेगळ्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. नाही, आम्ही ह्या गेले 33 वर्ष प्रोग्राम करत आहे नवरात्रीचा. पहिला आम्ही लाईव्ह ऑर्केस्ट्रा होता. जेव्हा कायद्याची बंदी आली तेव्हा आम्ही दांड्या वाजवायचो. आणि ह्या वर्षी फक्त आम्ही दांड्या ठेवलेला नाही, कारण पावसाचा एवढं हे होतं हवामान खात्याचं की दांड्या म्हणजे त्या हिशोबात आम्ही तर केलेलं नाही. पण दरवर्षीप्रमाणे आम्ही बाकीचे सगळं देवीची जेवढी सेवा करता येईल सगळ्या वैदिक पद्धतीने ती आम्ही केलेली आहे. स्थापनेपासून सगळं केलेलं आहे. आणि आता उद्या होम पण आहे. उद्याची तारीख काय? 30 तारखेला आम्ही होम पण ठेवलेला आहे. नाही, आमची दरवर्षी ही देवी खोपटवरनं येते. काय रे त्याचं नाव? दीपककडनं. आणि दरवर्षी जो आम्हाला देवी सांगतो, फक्त आम्ही त्याला सांगतो आम्हाला काय पाहिजे, खडे कुठले कुठले पाहिजेत ते सगळं आमचा हर्षल बघतो. देवीच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो की सर्वांना सुख समृद्धी दे. जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे पावसामुळे त्यांना सहनशक्ती दे की सगळं हे करायला. आणि आमचं सरकार BJPचं सरकार, महायुतीचं सरकार म्हणा, ते सगळी तो मदत करणारच आहेत. पंचनामे चालू झालेले आहेत. देवीकडे हे की बाबा सगळ्यांना सुखी ठेव. आणि असा यावर्षी जसा पाऊस आणि हे एवढं जास्त झालं ते पुढच्या वर्षी लोकांना भरभराटीचं जावं, शेतकऱ्यांना चांगले दिवस यावं एवढीच प्रार्थना करतो. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.
हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत करावा या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक झाला आहे. शनिवारी ठाण्यात झालेल्या बैठकीमध्ये येत्या 4 ऑक्टोबरला ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा नेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, अशी माहिती खासदार हरिभाऊ राठोड यांनी बंजारा समाजाचे नेते शंकर पवार यांनी दिली आहे. मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटच्या आधारावरती ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. याच अनुषंगाने हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा जमातीचा आदिम जमात म्हणून उल्लेख असल्यामुळे त्यांना अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून आरक्षण देण्याची मागणी बंजारा समाजाने केली आहे. त्या अनुषंगाने बंजारा समाजाच्या वतीने राज्यभर मोर्चे काढण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ठाण्यामध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे. या संदर्भात माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी सांगितलं की अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी प्रथमच बंजारा समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला आहे. आत्तापर्यंत 30 मोर्चे राज्यभर झाले आहेत. येत्या 29 सप्टेंबरला नांदेड, चंद्रपूर, वाशिम, धाराशिव येथे, 4 ऑक्टोबरला ठाणे, 6 तारखेला लातूर, यवतमाळ, परभणी, जळगाव, 10 तारखेला नाशिक, वर्धा येथे बंजाराचा मोर्चा काढण्यात येणार आहे. ठाण्याच्या मोर्चाला सेमीफायनल मोर्चा असं नाव दिलं आहे. जर आम्हाला अनुसूचित जातीतील आरक्षण दिलं नाही तर संबंध महाराष्ट्रातून बंजारा समाज मुंबईत धडक देणार आहे. आता मोर्चे म्हणजे ट्रेलर आणि पूर्ण सिनेमा अद्याप बाकी आहे. शेड्यूल ट्राईबच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेला आहे. कधी नव्हे एवढा प्रचंड असा प्रतिसाद महाराष्ट्रात आपण बघितला आणि आजपर्यंत जवळपास 30-40 मोर्चे झाले आणि जिल्ह्याला तालुका चालले. आगामी जे मोर्चे आहेत आमचे ते 29ला म्हणजे 4 ठिकाणी आहे. नांदेड, चंद्रपूर, वाशिम आणि धाराशिव. नंतर 4 तारखेचं ठाण्याचं आमचं तेच चर्चा चालू आहे आता. आणि 6ला यवतमाळ, लातूर आणि अलिबागला आहे. आणि 7ला परभणी आणि जळगाव. त्यानंतर 10ला नाशिक आणि अलिबाग आहे, वर्धा आहे. अशा पद्धतीने प्रचंड असा प्रतिसाद म्हणजे छोट्या छोट्या तालुक्यात सुद्धा 1-1 लाखाचे मोर्चे निघत आहेत. आता हा जो ठाणा आहे ते आम्ही याला सेमीफायनल नाव दिलं आहे. तर याच्यानंतर मुंबईचा मोर्चा होणार आहे, महाराष्ट्राचा महामोर्चा. आणि ठाण्यामध्ये आमचा समाज मोठा आहे. अनेक वेळा आम्ही या ठिकाणी शंकर पवारांनी आपण बघितलं की चांगले कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले. आता पुढची जी आमची रणनीती आहे ती महाभयंकर आहे. म्हणजे आता हा समाज जागा झाला आहे ना तर सरकारची झोप उडाली आहे. अजून काहीच नाही, हे तर ट्रेलर आहे. पुढे पूर्ण पिक्चर बाकी आहे. त्यामुळे त्याची तयारी आहे. शंकर पवार आपल्या ऑल इंडिया बंजारा सेवक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तर त्यांच्या आग्रहास्तव ही बैठक झालेली आहे आणि ते बोलतील पुढे काय 2 शब्द. हा जे कार्यक्रम ठरलेला आहे, जे कार्यक्रम ठेवलेला आहे हे बाबा आपल्या आरक्षणाबद्दल जे आम्ही आता मोर्चा चालू आहे. आपण तो बघतात पूर्ण देशामध्ये आमचे मोर्चे निघाले, लाखो करोडो लोक निघाले. ठाण्यामध्ये जे मोर्चा निघणार आहे फार मोठा मोर्चा निघायला पाहिजे. त्यासाठी आमचा हे सगळ्यांचा मिटिंग चालू आहे. भव्य मोर्चा निघतील ठाण्याचा. पण ते तारीख वगैरे कसं काय आहे ते आम्ही आता सर्वांसाठी आज मिटिंग झालेली आहे. आणि मी आपला मीडिया थ्रूनी मी मुख्यमंत्री साहेबांना हात जोडून विनंती करतो की आमचे गोरगरीब समाज आहे. आपण किती वेळ भाषणांमध्ये बोललेला आहे की हा समाज प्रत्येक स्टेटचे समाजमध्ये बोली भाषा एक आहे. पण बंजारा भाषा प्रत्येक कुठलाही कर्नाटक असो, आंध्र असो, महाराष्ट्र असो, कुठल्याही देशामध्ये गुजरात असो, तो मुख्यमंत्री साहेबांनी बोलला होता की बाबा यांना आरक्षण भेटायला पाहिजे. तर असे बोललेले क्लिप पण आहे. पण मी साहेबांना हात जोडून विनंती करतो, साहेब याच्याबद्दल फक्त थोडेसे विचार करा आणि आरक्षण आमच्या समाजाला भेटायला पाहिजे. गोरगरीब आहे. देश आझाद झाला पण बंजारा समाज आजपर्यंत आझाद झाला नाही. आजही जंगलामध्ये राहतात. म्हणून हात जोडून विनंती जरूर आहे, आम्हाला आरक्षणची जरूर आहे पोराबाळाला. धर्मवीर आनंदीगे साहेबांनी सुरू केलेल्या ठाण्यातील टेंबीनाका येथील नवरात्र उत्सवाची महती ठाणे आणि महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नसून देशविदेशामध्ये पोहोचली आहे. लाखो भक्त श्रद्धाळू येथे दरवर्षी येऊन देवीचं दर्शन घेऊन धन्य होत आहेत. श्री जयांबे माँ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था आयोजित उत्सवाचे अंदाजे हे 48वे वर्ष आहे.
यंदा दुर्गेश्वरी नवरात्र उत्सवातील देखाव्याचे खास आकर्षण म्हणजे तमिळनाडू येथील बृहदेश्वर मंदिर आणि चारधामचा देखावा आहे. अर्थात उत्तर भारत दक्षिण भारत यांचा समन्वय साधणारा भव्य देखावा आहे. नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला आणि ठाणे शहराच्या इतिहासातील नव्या अध्यायास प्रारंभ झाला. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, विविध स्तरातील हितचिंतक एकत्र येऊन या उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली आहे. सामाजिक एकोपा वृद्धिंगत व्हावा या निमित्ताने भावी तरुण पिढीवरती संस्कार होऊन त्यांच्या विचारांना दिशा मिळावी, त्याचे प्रबोधन व्हावे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी या उत्सवाचा प्रारंभ केला आहे. दररोज या ठिकाणी लांब लांबून भक्त देवीच्या दर्शनाला येतात. देवीच्या मूर्तीसमोर तिरंगा फडकवून यावेळी भारतीय क्रिकेट संघाचा विजय खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली टिंभी नाक्यावरील देवीच्या मंडपामध्ये साजरा करण्यात आला आहे. देवीच्या मूर्तीसमोर तिरंगा फडकावून हा जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी खासदार नरेश म्हस्के, शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक सुधीर कुकाटे, विभाग प्रमुख कमलेश चव्हाण, शाखा प्रमुख निखिल गुळजिडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. शांती आणि समृद्धी ठेवा, आयु आणि आरोग्य देवासी देवीला प्रार्थना करा.
भारतीय जनता पार्टी ठाणे शहर पुरस्कृत नवयुग मित्रमंडळाच्या वतीने नवरात्र उत्सव साजरा केला जातो। विविध प्रकारचे धार्मिक उपक्रम राबवून या ठिकाणी समाजातील सर्वच बांधव एकत्र येऊन या उत्सवामध्ये सहभागी होत आहेत। माजी नगरसेवक तथा नवयुग मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष रमेश आंबरे, कार्याध्यक्षा स्नेहा रमेश आंबरे तसेच संस्थापक सागर आंबरे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हा उत्सव साजरा होतोय। दररोज या ठिकाणी विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात। या कार्यक्रमामध्ये काल मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरात मुख्यमंत्री सहायता कक्ष आंबरे कॅन्सर ट्रस्टतर्फे महिलांनी मोफत मॅमोग्राफी शिबिराचा लाभ घेतला। तसेच नागरिकांच्या विविध प्रकारच्या तपासण्या देखील इथं करण्यात आल्या। धनगर समाज रहिवासी मंडळ ठाणे तर्फे गजानृत्य सादर करण्यात आले। संध्याकाळी श्री एकता वारकरी भजनी मंडळातर्फे देवीसमोर भजन करण्यात आले। तसेच खासदार नरेश मस्के समाजातील विविध मान्यवरांनी देवीचं दर्शन घेतलं। यावेळी माजी नगरसेवक स्नेहा आंबरे, रमेश आंबरे, राकेश आंबरे व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आज रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याला नागरिकांच्या उत्सुकतेचा प्रसार करण्यात येतो आरोग्य शिबिरात सेवा पंधरवडाचा जो चालू आहे, जे नरेंद्र मोदी साहेब जे आहेत त्यांनी जे आपलं सुरू केलेलं आहे सेवा पंधरवडा 2025, त्या अंतर्गत जे कॅम्प्स घेतले जातात, हेल्थ कॅम्प्स, त्याच्यामध्ये सामुदायिक आपण जे म्हणतो आहे की हे हेल्थ कॅम्प जे आहेत हे भाजपातर्फे त्यांच्या प्रयत्नाने सगळीकडे घेतले जात आहेत। तर तेच आपण आपल्या प्रभागामध्ये तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये हे कॅम्प चालूच आहेत। तर आपल्या प्रभागात आपण हा एक कॅम्प ठेवला होता। आता आपण जसं बघाल तर रोगाचं निदान हे करणं एका कॅम्पने हे पॉसिबल होत नाही, तर हा एक जस्ट प्रयत्न आहे। तर या कॅम्पमध्ये जर तुम्ही बघाल तर मेडिकल चेकअप झालं, त्याच्यामध्ये ब्लड शुगर लेवल चेकअप झालं, ब्लड प्रेशर चेकअप झालं, तर बेसिक टेस्ट हे केले जातात। कोणत्याही कॅम्पमध्ये रोगाचं निदान हे लगेच होत नाही, तर हा एक प्रयत्न असतो की लोकांना कळेल, म्हणजे जागरूकता वाढेल, म्हणून हा एक प्रयत्न या भाजपातर्फे या कॅम्पतर्फे केला गेलेला आहे। तसंच मी म्हणेल तर आपण जर बघाल तर पावसामुळे पूरग्रस्ती निर्माण झालेली आहे। तर पूर आलेल्या शेतकऱ्यांसाठी आम्ही आमच्याकडून पण आमच्या मंडळातर्फे पण आम्ही मदत ही आम्ही अगोदरच जाहीर केलेली आहे। आणि आता हा कॅम्प जो आपण ठेवलेला हा प्रभागासाठी ठेवलेला आहे, पण मग सकाळपासून जी पावसाची सर ही चालूच आहे, त्यामुळे थोडंसं कॅम्पवर पण परिणाम झालेला आहे। जे आमचे पेशंट येणार होते ते पण थोडेसे पावसामुळे थांबले गेलेले आहेत। तरी पण आता आपण हा कॅम्प पूर्ण दिवसभर ठेवलेला आहे, तर बघू 2 वाजेपर्यंत आपण हा मॅमोग्राफी कॅम्प पण ठेवलेला आहे, तसेच चेकअप ठेवलेला आहे। तर 2 वाजेपर्यंत वाट बघूया। जेवढेही पेशंट येतील, आपण कसं की दरवर्षी आपण हा कॅम्प ठेवतोच। मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे, कॅन्सर तज्ज्ञ असल्यामुळे कॅम्प आणि तसेच मदत आंबरे कॅन्सर केअर ट्रस्ट हे करतच राहिले। आपल्याला ही साथ आता CM जे आपले आहेत देवेंद्र फडणवीसजी यांच्यातर्फे आपल्याला ही प्रोव्हाइड केलेली आहे मदत। तर आरोग्यासाठी मदत म्हणून आपण हा कॅम्प ऑर्गनाईज केलेला। आणि नवरात्र हे म्हणजे महिलांसाठी हा महिलांचा सण आहे, तर महिलांसाठी आपण मोफत मॅमोग्राफी कॅम्प पण ठेवला होता, एवढंच मी सांगेन।
गरबा व दांडिया रसिकांचे ठाण्यातील सर्वात प्रसिद्ध आणि आवडते ठिकाण म्हणजे संकल्प प्रतिष्ठानचा संकल्प दांडिया उत्सव. हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. संकल्प प्रतिष्ठान म्हणजे उत्सव आणि परंपरा जपणारे एक अनोखे नातं. संकल्प प्रतिष्ठानतर्फे विविध सण उत्सव हे समाजातील घटकांना एकत्रित आणून गुण्यागोविंदाने साजरे केले जात आहेत. माजी आमदार शिवसेनेचे उपनेते रवींद्र फाटक यांच्या वतीने आयोजित आपला दांडिया संकल्प दांडियाचा 7वा दिवस आनंदात उत्साहात संपन्न झाला. यावेळी दांडिया रसिकांनी संकल्प दांडियाचा आनंद घेतला. लहानांपासून ज्येष्ठांचा सहभाग पाहायला मिळाला. रास गरब्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते रवींद्र फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी नगरसेविका जयश्री फाटक, माजी नगरसेविका नम्रता फाटक, इतर बंधू भगिनी उपस्थित होते. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.